नमस्कार, प्राईड न्यूज इंडिया या न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मी आपला मित्र संविधानाचं देणं हा चित्रपट वसमतमधील राधाराम टॉकीजमध्ये रिलीज झालेला आहे प्रायोगिक शो म्हणून. आज आपल्यासोबत आहेत पौर्णिमाजी इंगोले, चित्रपट निर्मात्या, दिग्दर्शक, लेखिका पौर्णिमाजी इंगोले आणि चित्रपट डिस्ट्रीब्युटरसुद्धा ते आहेत. हा चित्रपट बघण्यासाठी मुंबईवरून आलेले आहात ना जिल्ह्यामध्ये, तर आपण त्यांना विचारूया चित्रपट कसा वाटला. मॅडम, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. कसा वाटला संविधानाचं देणं हा चित्रपट? सर्वप्रथमतः धन्यवाद. आणि चित्रपट बघण्यासाठी, स्क्रीनिंगसाठी आम्हाला इथे बोलवलं आहे. एक अप्रतिम अनुभव होता. आपण चित्रपट बघतो आणि विसरून जातो, परंतु संविधानाचं देणं हा चित्रपट बघून विसरून जाण्यासारखा नाही आहे. हा आहे आत्मसात करण्याचा, त्याचं अनुकरण करण्याचा आणि आपल्या जीवनामध्ये त्याचा कसा लाभ करून घेता येईल या संदर्भात सगळं जे काही कथन आहे ते संविधानाचं देणं या चित्रपटामध्ये चित्रपट निर्माता, दिग्दर्शक, लेखक, संवाद लेखक या सगळ्यांनी जो प्रयत्न केला आहे तो खूप अप्रतिम आहे आणि आम्ही त्याचं कौतुक करतो. निर्माता म्हणून चित्रपटाकडे कोण्या दृष्टिकोनातून बघाल? कसं काय वाटते तुम्हाला? चित्रपट बनवलाय, निर्माता म्हणून बघायचं झालं तर निर्मात्याच्या ज्या बाजू असतात त्या प्रत्येक बाजू ही अशी कांगोऱ्याने बनलेली असते. पहिला तर निर्माता म्हणजे फायनान्स, दुसरा निर्माता म्हणजे त्यांची टीम, आणि त्यानंतरही ती टीम कोलॅबरेट होते की नाही प्रॉपरली, हे मोठंच एक संकट असतं प्रत्येक निर्मात्यावर, की तो पैसाही लावतोय, सगळं होतंय, पण ती टीम प्रॉपरली कोलॅबरेशनमध्ये आहे की नाही. आणि जेव्हा ती कोलॅबरेशनमध्ये राहते तेव्हा एखादी प्रतिकृती असते ती सक्सेसफुल होत असते. अशा महापुरुषांवरती चित्रपट बनायला पाहिजे का? आणि बनल्यावर समजा जर बनत असेल तर तुमचं सहकार्य असेल का? महापुरुषांवरच चित्रपट बनायला पाहिजे. चित्रपट हा समाज जीवनाचा आईना आहे. पहिली गोष्ट, जे समाजात घडतं त्या सगळ्या गोष्टी चित्रपटाच्या माध्यमातून आपण बघत असतो, परंतु आजकालचे चित्रपट हे कुठेतरी जो प्रवाह आहे तो सोडून विकृतीकडे आणि अश्लीलतेकडे हा जास्त चाललेला आहे. एंटरटेनमेंट हा एक महत्त्वाचा मुद्दा जरी असेल तरी पण चित्रपटाचा दुसरा महत्त्वाचा पैलू आहे समाज प्रबोधन. जर समाज प्रबोधन झालं नसतं, जर चित्रपट झाले नसते तर समाज प्रबोधन झालं नसतं. आजकाल जे रायटरसुद्धा आहेत तर ते रायटरसुद्धा असे आहेत की समाजाला काय द्यायचं ते ठरवतात. संशोधनामध्ये आणि रिसर्च नंतर ह्या गोष्टी ठरवल्या जातात की काय खरं आहे आणि काय खोटं आहे. एखादा चित्रपट निर्माता, एखादा लेखक जेव्हा त्याच्यावर सतसत विवेक बुद्धीने काम करतो आणि ते सर्व समाजासमोर ठेवतो, ही त्या लेखकाची पहिली जीत असते. धन्यवाद ताई. तर ह्या होत्या डॉक्टर पौर्णिमा इंगोलेजी, लेखक, दिग्दर्शक, निर्मात्या आणि चित्रपट डिस्ट्रीब्युटर. यांनी आपलं मत संविधानाच्या देण्या चित्रपटाबद्दल मांडलेलं आहे. मी दीपक बोर पाटील, प्राईड न्यूज इंडिया. थँक्यू.